सांगितलेलं आहे की कालखंडातील सगळे लोक ख्रिस्तामध्ये वर एकत्र केले जातात. त्याच्यासाठी ही मंडळीची स्थापना परमेश्वराने केली. स्वर्गाच्या राज्यासाठी लोक तयार करणं, घडवणं, आपण तयार करून ठेवले म्हणजे प्रभू येशू येईल आणि मग तो घेऊन जाईल. तयार करायची जबाबदारी तिने पालकांवर, सुवार्तिकांवर टाकली. संपूर्ण सुटल्या सुवार्तेची घोषणा करा. आपण घोषणा करायची, तो तिकडे जागा तयार करते आहे का नाही. हे असं नियोजन या ठिकाणी चालू. आणि म्हणून आम्हाला पहा मिळतो ज्यावेळेस रॅप्चर होईल त्यावेळेस आदमापासून तर शेवटपर्यंत जे काही मंडळीचा जो कालखंड आहे, पेंटिकॉस्ट पासून रॅप्चर पर्यंत, नाही का, पेंटिकॉस्ट पासून रॅप्चर पर्यंत जे काही मंडळीमध्ये विश्वासू आहेत, तयार झालेले आहेत, ते सर्व त्या ठिकाणी एकत्र केले जातात. आणि मग त्याने लिहिले पहिली थेसलनी 4 अध्याय 13 ते 18 मध्ये पुनरागमनाविषयी त्याने स्पष्टपणे लिहिलंय. मेलेल्या तुम्ही आजान असावी ही माझी इच्छा नाहीये, नाही का. बंधुजनू मेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान व्हावं अशी माझी इच्छा नाहीये. बंधुजन, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे अशी माझी इच्छा आहे. अशासाठी की ज्यांना आशाच नाही, अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. प्रभू मध्ये मेलेले विजयी झाले लोक, त्यांना प्रभू मध्ये मेलेले, झोपी गेलेले म्हटले. कारण येशू मरण पावलो, पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत, देव त्यांना त्याच्याबरोबर आणले. आणि प्रभूच्या वचनावर आम्ही हे तुम्हाला सांगतो, प्रभूचे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणार नाही. कारण आद्या देवदूताची वाणी, देवाच्या तुतरीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. एक समुदाय स्वर्गामध्ये गेलेला आहे, दुसरा सुख लोकांमध्ये आहे, पहिले ते उठतील म्हणून सांगितले. आणि नंतर जिवंत उरले आपण त्याच्यावर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतरात घेतले जाऊ आणि सदा सर्वदा प्रभू जाऊ. आणि म्हणून इपिस्कराच्या पत्रामध्ये पाऊल म्हणतो पहिल्या अध्यायामध्ये, कालखंडितेची नाही का व्यवस्था लावताना ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र केले जाते. आणि मग ती सर्व मंडळी त्या ठिकाणी, त्यासाठी ही योजना आम्हाला पाहायला मिळते की जे देवाने धर्मशास्त्र दिलं, आम्हाला नियम दिले, आज्ञाविधी दिले, हे यासाठी की या जगामध्ये आम्ही अशा प्रकारे आम्ही देवाचा जो काही मालकी हक्काचा समुदाय आहे, तारण झालेल्यांचा, उपासना करणाऱ्यांचा, तो तयार व्हावा. म्हणून आम्हाला मंडळीकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे. यासाठी की देवाचा जो हेतू आहे की आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी, तो सिद्धीत जायसाठी आम्ही देवाचं काम करायला पाहिजे. किती वाजता? 6 हा ना, पुढचं करा. तर मग